अगो विभा, बाहेर ती प्रिया आली आहे. तिची हिम्मत कशी झाली ती यायची? बघते. हॅलो मामी. ॲक्च्युली मी अभिजितला भेटायला आले. आय मीन आमच्या एंगेजमेंटच्या रिंगची शॉपिंगसाठी जायचं होतं ना. तो जर सोबत असला असता तर त्याच्या चॉईसची रिंग घेतली असती मी. तो नाहीये घरी. ठीक आहे, मी नंतर येते. नंतर नाही आलीस तरी चालेल. आणि खरं सांगायचं तर कधीच परत नाही आलीस तर जास्त आवडेल आम्हाला. मामी, काय झालं? माझ्याकडनं काही चुकलं का? हे विचारायला लाज नाही वाटली तुला? अगं, तुझ्या एका खोटं बोलण्यामुळे माझ्या मुलाचं सगळं आयुष्य बदलून गेलं. सगळं सुख, समाधान, आनंद, मान, अब्रू सगळं हिसकावून घेतलंस तू त्याच्याकडून. आणि आता आलीस मोठी बाशिंग बांधून मिरवायला. एक मुलगी एवढं मोठं खोटं बोलू शकते याच्यावर कधीच विश्वास ठेवला नसता मी. आणि तू जे खोटं बोललीस ना त्याचा विचारच काय, उच्चार सुद्धा करू शकत नाही मी. आणि सासूबाई, अभिला जो काही मनस्ताप होतोय ना तो शमिकामुळे नाही, ह्या मुलीमुळे होतोय. तेव्हा तुम्हाला जी काही आग पाखड करायची असेल ती हिच्यावर करा. पोटच्या पोरीसारखी माया केली होती तुझ्यावर, पण ती माया स्वीकारायला सुद्धा तेवढंच मोठं मन असावं लागतं. पण मामी, काहीही बोलू नकोस आणि आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा. चालते हो, जा आत्ताच्या आत्ता. हा बोल. कुठे आहेस? काय बोर आहे यार. अभिजितच्या घरी आले होते आणि त्याच्या आईचा महाबोर लेक्चर ऐकून बाहेर पडले आता. यार, या अभिजितसाठी काय काय झेलावं लागणार आहे अजून मला. यू नो व्हॉट, मी एक काम करणार आहे. लग्न झाल्यावर त्याच्याबरोबर वेगळं राहील. कोण राहणार आहे धन्यवाद फॅमिली बरोबर. प्रिया, तू खूप जास्त उडतीयस. जरा सांभाळून. काय कधी कोणाचा मांजा येऊन तुझी कणी कापेल ना, कटी पतंग होऊन जाईल लाईफ. हे काय बडबडतोयस तू? हा, काही नाही. मला सारखं असं वाटतंय की कुठेतरी पाणी मुरतंय, काहीतरी प्रॉब्लेम आहे. यू जस्ट बी केअरफुल. ओके. चंद्या, ही शोधाशोध, हा तपास हे लोकांना भेटणं आपण खूप आधीच करायला पाहिजे होतं. म्हणजे आपला मनस्ताप वाचला असता सगळा. आपण वेडे होत रे चंद्या. अभ्या, तुला खरंच वेड लागलंय का? तू काय बडबड करतोय मला? बघ, आता 2च कामं बाकी आहेत. एक म्हणजे नाईट क्लबला जायचंय. आत्ता दिवसा? तू भंकच बंद कर रे. नाईट क्लबला जायचं, तिथे एका माणसाला भेटायचंय. आणि दुसरा हा पत्ता, ओशन पार्क 17 फ्लोअर, आभा अधिकारी, प्रियाची फॅशन डिझायनर कम फ्रेंड, तिथे जायचं. अभ्या, तू काही बडबड करतोयस, मला काही कळत नाही. अरे तू मला इथे का बोलवलंस? काहीतरी क्लू मिळाला म्हणालास. कोण भेटलं? चल माझ्या बरोबर, आपण बाईक करून लगेच जाऊया. चल लवकर, बाईक कर. अनिरुद्ध डिस्टर्ब तर नाही ना केलं? थोडं महत्वाचं बोलायचं होतं. प्रियाच्या लग्नाबाबतीत. अनिरुद्ध, आता प्रियाचं लग्न आहे म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. तो ज्वेलर उद्या येणार आहे, डिझाईन्स फायनल करायचे आहेत. केटररशी पण मी बोलले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी आपल्या परिचयाच्या वेडिंग प्लॅनरलाच सगळा बंदोबस्त करायला सांगितलाय. त्याचबरोबर
अनिरुद्ध, तुला माझ्याशी बोलायचं नाहीये की माझ्या बोलण्यात इंटरेस्ट नाही? हे बघ, मला माहितीये प्रिया माझी मुलगी नाहीये, पण आता घरात लग्न आहे म्हटल्यानंतर कुणीतरी तिथे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे ना. जर आपण नीट लक्ष नाही दिलं तर हे लग्न व्यवस्थित कसं होणार? आता यापुढे काही एक व्यवस्थित होणार नाही. आता काही एक व्यवस्थित होणार नाही या घरात. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोघांना या घराने कायमचं दूर केलंय आणि त्यात सक्सेसफुल झालेत मिस्टर अनिरुद्ध राजे. वा, मला ना खरंच कधी कधी प्रश्न पडतो, तुम्ही खरंच माझंच डॅड आहात? पण विचारणार तरी कुणाला ना? असं इथे सगळेच परके आहेत माझ्यासाठी. अभिजितच्या प्रेमाच्या धुंदीमधून जेव्हा तू बाहेर येशील तेव्हा तुला परके कोण सख्खे कोण तेव्हा कळेल. आणि मग माझ्या मिठीत येऊन मला थँक्स बोलशील तू. पण सध्या तरी मला तुम्हाला काही एक म्हणावं असं वाटत नाही. साधं डॅड सुद्धा नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे एक दिवस तुम्हाला नक्की कळेल तुम्ही किती मोठी चूक केली. या ब्रायडल मेकअप. हो, आपल्याला ट्रायल हवी आहे ना? हो, तुम्ही अपॉइंटमेंट फिक्स करा आमची. हो हो चालेल. या, थँक्यू. हो, बाय बाय बाय. मॉम, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? शमिका प्रॉब्लेम आहे माझा. ती तर सगळ्यांचाच प्रॉब्लेम. काय केलं तिने नवीन आता? तर नवीन काय म्हणजे? अगं, मी अनिरुद्धकडे गेले होते, म्हटलं त्याच्याशी बोलूया, जरा प्रियाच्या लग्नाचा विषय काढून त्याच्या गुड बुक्स मध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. पण नाही, शमिका आली तिकडे, वाटेल ते बोलली. नथिंग फॉर द टॉपिक, यु नो. म्हणजे माझा अख्खा प्लॅन बिघडला. मग तिचं ना डोकं फिरलंय माहितीये तुला, आणि ते सरळ आता मलाच करावं लागणार आहे. थांब जरा, मी आले तिथं डोकं सरळ करून येते. चांगलंच. या, कीप युअर काम. ज्या चुका आपण पूर्वी केल्या त्या पुन्हा करायच्या नाहीयेत. जस्ट कीप युअर काम. तू बघ आता मी काय काय करते ते. प्रियाचं लग्न होऊन जाऊ दे. त्या दरम्यान फक्त एवढीच काळजी घ्यायची की आपण कसंही करून अनिरुद्धच्या गुडबुक्स मध्ये जायचं. एकदा प्रिया या घरातून गेली ना की मग आपण आहोत आणि ती शमिका. बऱ्याच दिवसात थालीपीठ गेली नाही आहेत. अभिला आवडतात, केली पाहिजेत एकदा. मला आवडतं ते नाही बोललीस तू, त्याचं सांगितलंस बरोबर. अहो, भाजणी संपली आहे. 2-1 दिवसात करते, मग थालीपीठांचा बेत करूया. बरं, आम्ही आत येऊ का? नमस्कार. आय नो तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की इतक्या सकाळी सकाळी असे अचानक कसे काय आलो आम्ही.
इनफॅक्ट मी फोन करणार होते, पण मग मी विचार केला की आता बोलायचंच आहे तर फोनवर काय बोलायचं, येऊनच भेटूया. आणि मग म्हटलं नंतर कशाला, लगेचच जाऊया. म्हणून आम्ही डिसाईड केलं. ऍक्च्युली सगळी तयारी करून आम्ही आलोय. त्याचं काय, तुमचं सगळं संपल्यानंतर कशासाठी आलात ते सांगितलं तर बरं होईल. नंतर कशाला, आत्ताच सांगते ना. आमची प्रिया आणि तुमचं अभि यांचं लग्न ठरलंय हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता लग्न ठरलंय म्हटल्यानंतर एंगेजमेंट अनाऊन्स करायलाच पाहिजे. म्हणून आम्ही म्हटलं की मोठा नाही, कारण तुम्हाला कदाचित आवडणार नाही, एक छोटासा घरगुती समारंभ तर व्हायला पाहिजे नाही का. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की नंतर कशाला करायचं, लगेचच उरकायला पाहिजे एंगेजमेंट. म्हणून आम्ही सगळी तयारी करूनच आलोय, कारण आम्हाला खात्री आहे तुम्हाला काही हरकत नसणारच. राईट, ऑफकोर्स. अभि कुठे आहे? शमी, लवकर चल. डॅड, मॉम, रिया, प्रिया सगळे अभिकडे गेलेत. काय म्हणे तर एंगेजमेंट अभि आणि प्रियाची. अरे वा, आज इतकी गर्दी, काय फंक्शन आहे का? अरे असं काय करतो जय? आज प्रिया आणि अभिजीतची एंगेजमेंट नाही का? वाव, हे अभिजीत, कॉंग्रॅट्स. अरे कॉंग्रॅट्स ब्रो, कॉंग्रॅट्स. मम्मा, आता तर सगळेच आलेत ना इकडे, मग आपण का थांबलोय? अगं सुरू करूया ना. माझ्यासाठी थांबलोत आपण. गुड. मला वाटतं आता आपण रिंग सेरेमनी सुरू करूया. अहो थांबा ना बाई, आम्ही काय फक्त हात हलवत नाही आलोय, भरपूर काही घेऊन आलोय आम्ही. यार मित्रांनो, सो आई, बाबा, आजी, प्रिया, ममा आणि ऑफकोर्स डॅड, त्या रात्री जो मी प्रियाचा गैरफायदा घेतला असं तिचं म्हणणं आहे, तेव्हा एक्झॅक्टली काय झालं आता हे सगळ्यांना तुम्हाला मी सांगणार आहे. आणि नुसतं सांगणार नाही, पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवणार आहे. सो शुड आय स्टार्ट, प्रिया मॅम? नो, तुझ्या कुठल्याही प्रकारच्या स्टोरीज ऐकण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. मला एवढंच माहिती, कोणतीही मुलगी इतकं खोटं बोलू शकत नाही. सर, तुम्हाला माझं ऐकावं लागेल, कारण आपली बाजू मांडण्याचा जगामध्ये प्रत्येकाला हक्क असतो. तुम्हाला माझं ऐकावं लागेल, कारण मी हे सगळं तुम्हाला सांगितल्यानंतरच या तुमच्या मुलीच्या इनोसंट चेहऱ्यामागे किती भयानक मन दडलंय याची कल्पना तुम्हाला येईल. त्यामुळे एक चान्स, मला फक्त एक चान्स द्या सर. त्याच्यानंतरही तुम्हाला वाटलं की मी स्वतःला सिद्ध नाही करू शकलो तर तुम्ही जे म्हणाल ते मी करेन. तुम्ही जे म्हणाल ते. ओके,
लास्ट चान्स. डॅड डॅड ही लोक मी ह्यांना ओळखतही नाही. डॅड असं मी काही केलं नाहीये. प्लीज ट्रस्ट मी डॅड. डोंट वरी बेटा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण तू जे काय बोलतेस ना हे सगळं खोटं आहे असा तुझ्यावरती या सगळ्या लोकांचा आरोप आहे. तुम्हाला कायमस्वरूपी मला खोडून काढायचं आहे. मला चांगलं ठाऊक आहे की हा काही प्रूव्ह करू शकत नाहीये. रिलॅक्स. ओके, स्टार्ट. ऑफकोर्स माझं शमिकाशी भांडण झालं त्या रात्रीची ही गोष्ट आहे. भांडणी अर्थात प्रियावरूनच झालं होतं. असो, त्याबद्दल आपण नंतर बोलूयात. तर त्या दिवशी खूप डिस्टर्ब होऊन मी एकटाच चाललो होतो. प्रिया मला रस्त्यात भेटली. तिने मला कन्व्हिन्स केलं की मी तिच्या घरी चालावं. माझ्या मनात इच्छा नसतानाही मी प्रियाबरोबर तिच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर तिने मला एक ड्रिंक प्यायला लावला. त्याच्यामुळे मला झोप आली आणि मी डायरेक्ट सकाळी 8, 8:15 उठलो. आता ही जी गुंगी मला आली ती त्या वाईनमुळे नक्कीच नव्हती. त्याच्यामध्ये जे औषध मिसळलं होतं त्यामुळे होते. हा, आता हे औषध आलं कुठून, कसं आलं, कोणी आणलं याबद्दल मी सांगतोच. पण तुर्तास आपण स्टोरीकडे वळूयात. सकाळी 8, 8:30 मी उठल्यानंतर मला रात्री काय झालं, मी कधी झोपलो, काहीही आठवत नव्हतं. किचन मध्ये गेलो तर प्रिया एकटीच रडत बसली होती आणि तिने मला ही सगळी कहाणी सांगितली की रात्रभर काय काय झालं. मी तिच्यावर जबरदस्ती केली आणि ऑफकोर्स इथे स्टोरी फिनिश, जी तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, राईट? रॉंग. या गोष्टीतला इंटरेस्टिंग पार्ट इथे सुरू होतो. ज्या रात्री मी प्रिया बरोबर जबरदस्ती केली असं तिचं म्हणणं आहे, त्या रात्री या मॅडम घरीच नव्हत्या. जीवाची मुंबई करत अख्ख्या मुंबईभर हिंडत होत्या. मग आता मला गैरफायदा घेण्याची इच्छा जरी झाली तरी मी गैरफायदा घेणार कसा, राईट प्रिया? तू खूप मूर्ख आहेस, माहितीये तुला. मांजर जसं डोळे मिटून दूध पिताना त्याला वाटत असतं की आपल्याकडे कोणीच बघत नाही, पण सगळं जग त्याला बघत असतं, तसंच तुझं आहे. त्या रात्री तू कुठे होतीस, एक्झॅक्टली काय करत होतीस, हे माझ्याकडून ऐकायची गरज नाहीये. त्यासाठी हे लोक येत नाहीत, हे तेच सांगणार आहेत की त्या रात्री एक्झॅक्टली प्रिया कुठे होती. वॉचमन या, मला सांगा, या प्रिया मॅडम राहतात त्याच्या समोरच्या बिल्डिंगचे तुम्ही वॉचमन, बरोबर? हो. काय पाहिलं त्या रात्री? माझी नाईट ड्युटी होती. या मॅडम 11:15च्या सुमारास बाहेर पडल्या. मी समोरच्या चाळीतून एवढ्या रात्री बाहेर पडतात म्हणून मी काळजीने पाहत होतो. त्यानंतर या एकाच खिडकीकडे वळून वळून पाहत होत्या. त्यानंतर त्या गेल्या. म्हणजे तू यांना जाताना पाहिलंस आणि परत आलेल्या? हो, 7:45च्या सुमारास सकाळी त्यांना पाहिलं. एका मोठ्या गाडीतून बसून आल्या. झोपेतून उठून आल्यासारखे वाटत होते. ठीक आहे, तुम्ही थांबा मागे. तुम्ही या प्लीज. मला सांगा, या मॅडमना तुम्ही ओळखता का? हो. तिला कशी नाही ओळखणार मी? औदासा मेली
अहो कसले संस्कारच नाही तिच्यावर. अहो रात्री कचऱ्याचा डबा ठेवते ना दरवाजात आणि रात्री कचरा टाकला होता त्याच्यात. ही बया आली की हो धावत आणि फुटबॉल सारखा माझा डबाच उडवला की. अहो सगळा कचरा माझ्या घरात. बरं सॉरी तर म्हटली नाही आणि वर मला कशी शिकवते. काही मॅनर्स नाही का तुम्हाला. इथे ठेवायचा असतो का कचरा. आता सांगा ही मला सांगणार कचरा कुठे ठेवायचा. बरं पण ती आली कुठून होती. अहो बाहेरून आली होती ती सकाळी 8 वाजता. आमचा कचरेवाला 9 वाजता येतो की नाही. अहो म्हणून कचरा राहिला होता. आई बापाने काय संस्कार केलेत का हिच्यावर. ताई थँक्यू. तुम्ही दोघंही आलात त्याबद्दल धन्यवाद. जाऊ शकता. आता जर प्रत्येक जणच म्हणतोय की प्रिया त्यावेळेला बाहेर होती तर माझी इच्छा असूनही मी जबरदस्ती करणार. You are a cheater. कळलं तुला. You're a liar. डॅड ह्यांनी यांना पैसे दिले असणार. डॅड ही चाळीतली भिकारी माणसं आहेत. 4 पैसे दिले तर कोणाचं खूनही करतील. 4 खोटे शब्द बोलायला काय आहे डॅड. डॅड ट्रस्ट मी असं मी काहीही केलं नाहीये. प्रिया तुझ्यासारख्या सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड माणसांपेक्षा या चाळीतल्या लोकांवर जास्त संस्कार असतात. कळलं. ठीक आहे तुला सोफिस्टिकेटेडच माणसं हवीत ना. ओके तुझ्या जीवाभावाच्या माणसांपैकी कोणाला तरी बोलू. समबडी सोफिस्टिकेटेड. आणि हा पैशांच्याच बाबतीत बोललीस ना तू तर यांना मी पैसे द्यायची गरजच नाही कारण त्या मुळातच तेवढ्या श्रीमंत आहे. सो आय गेस त्यांना बोलूनच विचारूयात त्यांचं काय म्हणणं आहे.